बीडचे सरपंच संतोष देशमुखांची कराड गँगनं क्रूर हत्या केली। त्यांच्या अंगावर तब्बल 150 वार केले होते। ज्या हत्यारांनी वार केले होते त्याचा परीक्षण अहवाल समोर आलाय। त्यात काय म्हणण्यात आलंय पाहूया। मारहाणीत देशमुखांवर 150 वार। कराड गँगनं बनवली खास हत्यारं। हत्यारांचा परीक्षण अहवाल सामच्या हाती। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खटला सुरू झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येते। देशमुखांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या 4 हत्यांचा परीक्षण अहवाल समोर आलाय। वाल्मिक कराड गँगनं देशमुखांना मारण्यासाठी हत्यारं बनवली होती। यामध्ये गॅस पाईप, पाईपचा चाबूक, बांबूची काठी, लोखंडी पाईपचा समावेश आहे। या हत्यारांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला। हत्या प्रकरणात हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे। या हत्यारानं एखाद्याला मारहाण झाली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो असंही त्यात स्पष्टपणे म्हटलंय। याच हत्यारांनी 150हून अधिक वार संतोष देशमुखांवर करण्यात आले होते। ही हत्यारं नेमकी काय आहेत पाहूया। गॅसचा पाईप, गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक, लाकडी काठी आणि लोखंडी पाईप। हैवानालाही लाजवेल अशा अमानुषपणे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। सलग 2.5 तास मारहाण करण्यात आली। इतकंच नाही तर संतोष देशमुखांना उघडं करून मारल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुलेनं दिली आहे। साक्षीदारांचा जबाब आणि हत्यारांचा परीक्षण अहवाल कराड गँगच्या आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पूरक ठरणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।